तू समीरच्या घरी काय करतेस का? कोणता आवाज ग? कसा आवाज आला तुला? सांगते बरं. हो, समीरच्या घरी काय करतेस तू? काय करतेस समीरच्या घरी? हो का? बरं, तू घेतली आणि मला नाही विचारली? एक ते जाऊ दे. अगं चल, अगं मस्तपैकी झाली. आता बघ तू मज्जा. कुठे काय? अगं सगळ्या बाईने लाईन लावली. मग नाही तर काय नाही मिळायची. पण हे बघ माहिती मी किती हुशार आहे. तर माझे मित्र आहे तिथे, मी त्यांना सांगते समोरची सीट पकडायचं तिथे लवकर. कोण ग? इधर माझं बनते ग
आमच्या प्रोग्रामला सुरुवात. तुमच्या चरणावरती लोटांगण घालतो, तुमच्या चरणाची धूळ माझ्या मस्तकी लावतो. माझ्या माय बाप पहिल्या नावाचा मानकरी या नात्याने एका प्रश्नाची विचारणा केली होती. म्हणणं होतं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः. ज्या ज्या वेळी धर्मावरती संकट आलं त्या त्यावेळी भगवान विष्णूंनी अवतार घेतला. अच्छ मच्छ कच्छ वराह नरसिंह परशुराम राम कैकेयी आणि बुद्ध. त्याचं तात्पर्य होतं रामाचा जन्म घेण्याच्या मागचं रहस्य काय होतं. सांगितलं होतं की रावणाला मारण्याकरिता रामाचा जन्म झाला हा सांगायचा नाही. एवढं विचारलं मान्यवर साहेब, शहीर साहेब, मुकेशजी देशमुख आले आणि पूर्ण इतिवृत्तांतच वाचायला लागले. एकला धड भाराभरची द्या. अरे एक सांगा पण ठोस सांगा ना काहीतरी. त्याचा तसा झाला, त्याच्या बाल्याचा असा झाला, मग तो तसा झाला. पहिल्याच्या सांगता उदाहरण ती तत्वाला खरं करण्यासाठी. अरे ठाकलं तिकडे तिकडे काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. आणि म्हणून म्हणायचं आहे उमर पिताय शहरी में मगर कहते की इस बात की कथा नाही. बुद्धवंत शहीर साहेब तुमच्याकडून मोठ्या पोटतिकीने अपेक्षा केली होतो. तू मोठ्या अपेक्षा केली होती का. उमर पिताय शहरी में मगर कहते की इस बात की कथा नहीं. शायरी करते करते मर भी जाओगे मगर जवाब देने का पता नहीं. आता म्हणती पहिल्या फेरत मला बोलायला सांगते का बा म्हणून. मान्यवरजी अर्थाचा अनर्थ करू नका. हा रंगमंच हा व्यासपीठ एवढा पवित्र आहे. या ठिकाणी मरण कलाकाराला मरणानं येणं म्हणजे ओव्हर होणं होते. ते प्रत्येकाच्या नशिबी लाभत नाही. ते फक्त एक कवळूजी शहारे म्हणून कलावंत झाले त्या माजरीलाच काहीतरी म्हणतात. जवळच आहे इथं माजरी तेच एक कलावंत होते का त्या शहरीच्या शिवाला स्टेजवरती मरण पावले आणि अमर झाले. आणि म्हणून शाहिरी करते करते मर भी जाओगे मगर जवाब देने का पता नहीं. कोई ज्ञान है, ये भी कोई ज्ञान है जो विचार न कर सके बात का. अजीब बात ऐसी बोलिए जो जिंदगी का नया रास्ता बता. जो जिंदगी का नया रास्ता बता रही. प्रश्नाचं उत्तर देणं जमलं नाही पण प्रश्नाचं बापा मी गणपतीची पूजा करतो तर गणेशजीचा उत्तर विचारतो म्हणते. मी गणेशजीची पूजा करतो तर गणेशजीचा प्रश्न असा कोणता गणेश भक्त होऊन गेला की त्याला श्राप देण्यात आला होता. कुष्ठरोग झाला तर त्याला तो गेला म्हणतात. तर तलावात आंघोळ केली तर कसं झालं पवित्र झाला. तो कोणता व्यक्ती होय श्राप देणारा व्यक्ती कोणता आणि तो मार्ग सांगणारा कोणता. तो व्यक्ती ज्याला श्राप दिला तो व्यक्ती कोणता आणि तो तलाव आहे म्हणतात. तो तलाव कुठं आहे म्हणतात महाराष्ट्रात आहे. तर मान्यवरची ऐका हो डुबकी मारलं तो तर तो व्यक्ती होता ज्याला आपण म्हणतो बल्लाळ. नाव ऐकलं का बल्लाळ. ज्याचं नाव होतं कल्याण आणि त्याची पत्नी इंदुमती. ह्या दोघांच्या पोटी पुत्र झाला होता बल्लाळ नावाचा. बल्लाळ नावाचा पुत्र झाला होता पण तो जन्मताच गणेश भक्त गणेशची मूर्ती पूजनात एवढा मग्न झाला होता. आपल्या बरोबर गावातल्या सगळ्यात लहान पोराबाळ आले तर गणेशजीची पूजा करायसाठी करायला लागला. जिकडे तिकडे जायचा गणेशजीची मूर्ती करायचा पूजेतच मग्न राहायचा. शेजारच्या पाजारच्या पोराने आपल्या बरोबर करायला लागला आणि म्हणून ते शेजारच्या पाजारचे लोक त्या बल्लाच्या बापाकडे आले ना सांगायला लागले. त्यावेळेस तो जाऊन पाहते तर खरंच बल्लाळ हा आजूबाजूच्या घरा शेजारच्या पूर्ण पोरांना घेऊन त्या गणेशजीच्या मूर्ती पूजनेत मग्न होता. आणि म्हणून त्याला रागाचा पारावारा काही सांभाळला नाही. त्या बल्लाला असं चोप दिला, असं मारलं, असं रक्त बंबाट करून टाकलं आणि त्याला झाडाला बांधून ठेवलं ना म्हणायला लागला पाव म्हणते कोणता तुझा गणेश होतो पाहतो म्हणतो मी आता. पाहतो म्हणते कोणता तुझा गणेश भक्त हो. तर त्या
ज्या वेळेस त्याला झाडाला बांधून ठेवून निघून गेला, तो बेशुद्ध अवस्थेत होता. जेव्हा भान आलं, भानावर शुद्धीवरती आला, त्याच्या वेदना असह्य होत्या, त्याला वेदना सहन होत नव्हत्या आणि म्हणून तो गणेशजीचा धावा करायला लागला. गणेशजीचा धावा करायला लागला. तू विघ्न हरता आहेस गणेश भगवाना, तू विघ्न हरता आहेस आणि म्हणून माझ्या संकटाला धावून ये. त्यावेळेस गणेश भगवान विनायक गणेश ब्राह्मणाच्या रूपात आले. विनायक गणेश ब्राह्मणाच्या रूपात आले आणि येऊन त्याच्या त्या वेदना तर दूर केल्या. पण त्यावेळेस ते म्हणायला लागले, ते तुला ज्या कोणी व्यक्तीने हा असे वेदना दिल्या त्याला अशा पद्धतीचा रोग होईल की तो पुसता येणार नाही, कुष्ठरोग होईल. म्हणून त्यावेळेस त्या विनायक गणेश ब्राह्मणांनी तो श्राप दिला होता. तो श्राप त्याच्या बापाला दिला होता, बल्लाळच्या बापाला, कल्याणला दिला होता. तर तो शुद्ध करण्यासाठी गेला होता. तर ज्याचं नाव होतं काय म्हणतात, कृतयोगा सिंधू देशातील कोकण पल्लीर म्हणून जे गाव आहे, तर आता त्याला म्हणतात रायगड जिल्ह्यातील पाली म्हणून गाव आहे. तो रायगड जिल्ह्यातील पाली म्हणून गाव आहे. त्या ठिकाणी तो तलाव आहे, आजही तलाव आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी तो पवित्र झाला होता. तुमच्या प्रश्नाचं प्रत्युत्तर, त्या प्रश्नाचं प्रत्युत्तर मी दंतकथा वाचत नाही बसत असं. पोटीपुराण बाप दाखवला तर सराट कर, बाप दाखव नाही तर सराट कर. आणि म्हणून म्हणायचं आहे, अभी ये देखने वालों से मन में यही कामना है, अभी ये देखने वालों से मन में यही कामना है. देखो यारो ये रंगीन दुनिया का सामना है, दिनेरी से देखो यारो ये रंगीन दुनिया का सामना है. तफावत क्या है दोनों में, करना इसकी पहचान. तफावत क्या है दोनों में, करना इसकी पहचान. अरे पता चलेगा यहाँ पर कि किसमें कितना है ज्ञान, पता चलेगा यहाँ पर कि किसमें कितना है ज्ञान. अरे तब मालूम होगा कौन है ऊपर और कौन है खाली. तब मालूम होगा कौन है ऊपर और कौन है खाली. तसल्ली हो जाने पर लोग खुशी से बजा देते ताली, तसल्ली होने पर लोग खुशी से बजा देते ताली. क्यों ऐसा बोल रहा हूँ, क्यों बोल रहा हूँ, जागृतीचं विस्तव कधी विझवू नका. ओ शहीद साहेब, जागृतीचं विस्तव कधी विझवू नका. आणि तहान भागवणारी पाण्या भरली विहीर कधी बुजवू नका. तहान भागवणारी पाण्या भरली विहीर कधी बुजवू नका. अरे सार्थकी लावा ज्ञान, व्यक्ती बुजवू नका. सार्थकी लावा ज्ञान, व्यक्ती बुजवू नका. अरे सत्यासाठी मरण आलं तरी चालेल, सत्यासाठी मरण आलं तरी चालेल. विनाकारण डोकं झिजवू नका, विनाकारण डोकं झिजवू नका. का असं म्हणतो, कर्तव्य केल्याशिवाय रहस्य करणार नाही. मूर्ती कोणत्याही देवाची असो ती पाण्यामध्ये जळणार नाही. मूर्ती कोणत्याही देवाची असो ती पाण्यामध्ये जळणार नाही. अरे विज्ञान श्राप की वरदान, विज्ञान श्राप की वरदान हे समजल्याशिवाय प्रगतीचे पाऊल कधी पुढे पडणार नाही. प्रगतीचे पाऊल कधी पुढे
आणतो पण पहिले गणित कर गणित कर जीवनाचा नफा मुकद्दर है तू हाथ पसारा में मुकद्दर साथ है अरे हरो हरो दो तलब हरो 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 तू हात पसारा हात नको नव्हते यावर मायकाच्या पडताना हात नको नव्हते एवढंच राहू दे तू हाथ पसार अपने सामने मुकद्दर साथ है तू हाथ पसार अपने मुकद्दर साथ है अरे लालच के फल बहुत अलग बेमतलब की बात है लालच के फल बहुत अलग बेमतलब की बात है जंजाले मोह माया का किनारा नहीं मिलता जंजाले मोह माया का किनारा नहीं मिलता देने वाला देता छप्पर फाड़ के देने वाला देता छप्पर फाड़ के मगर लेने वाले की औकात है मगर लेने वाले की औकात क्या है आणि म्हणून काय म्हणायचं आहे निहित कर शून्यामध्ये सारा अक्षराचा अर्थ मोठा नृत्य कर या जीवनाचा नफा तोटा आधीची गोष्ट आहे एखाद्या एकच्या बाजूने जर शून्य लावला तर त्या एकची किंमत वाढते का नाही आणि एकच्या या हा साईडला झिरो लावतं ते काही किंमत होते का नाही होते का पूर्ण म्हणून तुला ह्या साऱ्या गोष्टीचा विचार करावा लागेल आणि शून्य एकाकी होईल का शून्याच्या पहिले काही क्रिया आहेत शून्याच्या पहिले काही क्रिया त्याचाही विचार करावा लागेल मग समजा तुला अतशून्य मतशून्य निरशून्य मग समजा तुला अतशून्य मतशून्य निरशून्य पाहतो का मी आज बिलकुल तुला तयारी नाही जाऊ काय का पाहतो म्हणता याची गुरु दिल्ली आज सांगतो कसं तरी पण व्यासाजवळ रायटरचं काम केलं होतं गणेश भगवानांनी मग आचार्य पानोलीची कारकीर्द किती कोणती आणि गणेश भगवानाची कारकीर्द कोणती ती लिपी कोणती होती मग ती लिपी कोणती होती विचार करावा लागेल जी करावा लागेल
करावं लागल. त्याच्यानंतर गणित कर गणित कर या जीवनाचा डबा गणित कर या जीवनाचा डबा श्रीमंती पाहिजे ज्ञानाची. ज्ञानी म्हणताना दारिद्र्य नको श्रीमंती पाहिजे ज्ञानाची. खुर्ची त्याच्या मागे धावते आणि जागा मोकळी मानाची. विवेक वाणी जनहिताची अरे आज नको त्या धनाची. मिळते सिंहासन आदर्शाचा आणि होते पूजा विद्वानाची. होते पूजा विद्वानाची. का असं बोलतो मी? तुम्ही एक मी तरी म्हणतो की आजच्या कंडिशनने एवढा कवित्व शीघ्र कवित्व करणारा व्यक्ती नाही. शीघ्र कवित्व करणारा व्यक्ती नाही. आणि तुमच्याकडून एका छोट्याशा गोष्टीची अपेक्षा केली तर काय आहे? काय आहे? 12 भर उपदेश मार सांगायला लागल्या. पुरा पुराण सांगते का काय असं वाटायला लागला मला? पुरा पुराण सांगता का काय असं वाटायला लागला? रामायण महाभारत एकाच ठिकाणी वाचता का? तर हो तसं नाही जमणार. मी विचारतो म्हणजे मुद्द्याचे एक सांगा पण नेक सांगा बिलकुल. असं नाही याच्या हा करासाठी तो करी म्हणजे कसा मी हाही सांगतो मी तोही सांगतो तुला पटत घेत बस. माझे छातीवर हात न डग्यावर हात. छातीवर हात न डग्यावर हात. पण छातीवर डग्या मग मी भलत्या ठिकाणी लाट ठेवतो. मी भलत्या ठिकाणी लाट ठेवतो. मी हात नाही मी लाटच ठेवतो. ऐका काय होते कार्तिक स्वामी आपल्या मोरावर बसलेले बाळ फिरायला लागले. कार्तिक स्वामी पृथ्वीची प्रदक्षिणा घालायला लागले. गणेश भगवानाने विचार केला माझं सर्वस्व माझं स्वर्ग पाहून माझं सगळं माझ्या मायेच्या चरणाखाली आहे. महाबापाच्या चरणाखाली आहे. म्हणून त्यांनी आई वडिलांची प्रदक्षिणा घातली आणि पहिल्या पूजेचे मानकरी ठरले. पण मला म्हणायचं आहे तुझ्या पृथ्वीची प्रदक्षिणा घालायला लागले तर म्हणतात की हा पृथ्वीचा भार हा शेषनागाच्या फण्यावर आहे. म्हणून पृथ्वीचा भार शेषनागाच्या फण्यावर आहे. परंतु ते अण्णाभाऊ साठे म्हणतात हा धरतीचा भार हा कामगार के शेतकरी शेतमजुराच्या तळहातावरती आहे. परंतु अण्णाभाऊ साठे म्हणतात त्या धरतीचा भार कामगार शेतकरी शेतमजुराच्या तळहातावरती आहे. मला म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे देशमुख साहेब, जेव्हा गणेश भगवान प्रदक्षिणा घालायला लागले त्यावेळेस ते विचारायला लागले की हा धरतीचा भार त्या शेषनागाला विचारायला लागले तर त्या शेषनागाने काय उत्तर दिलं होतं सांगाल तुम्ही? सांग. तुम्हाला रासमणी तुम्हाला माहित आहे ना? अध शून्य मध शून्य नीर शून्य मार पूजे निविदा भक्तीचे प्रकार सांगता ना. भक्तीचे प्रकार आज तुम्हाला भाव पाहायचा आहे. तुम्हाला म्हणे त्या शेषनागाला काय उत्तर दिलं होतं? अरे जय श्रीरामजी म्हणतात राजा वर चंद्र हासला दळमळ लागली वसुंधरा. दळमळ लागली वसुंधरा. तर ते गणेश भगवान विचारायला लागले. जेव्हा नाचायला लागले त्यावेळेस धरतीचा वजन तर त्या शेषनागानं उत्तर काय दिलं तर तुम्हाला सांगायचं आहे. ऐका मी काय म्हणतो तर
गणित कर। हर जगमगाते सितारे सोम नहीं होते। नहीं ओ मेरे परवरदिगार, हर जगमगाते सितारे सोम नहीं होते। ऊंची इमारतों के हर ऊंची इमारतों के हर जर रोम नहीं होते। हमने भी माना हर पत्थर दिल मोम नहीं होते। किताबों के हर अक्षर ओम नहीं होते। किताबों के हर अक्षर ओम नहीं होते। अनुभनु गणित कर, गणित कर या मूर्खता हर तरक्की की बाधा है दोस्तों। मूर्खता हर तरक्की की बाधा है दोस्तों। यह दुर्गति का रास्ता सीधा साधा है दोस्तों। सलाह मूर्खों की मौत का वादा है दोस्तों। और संसार में कहीं मूर्खों की संख्या ज्यादा है दोस्तों। बराबर मूर्खों की संख्या, मूर्ख म्हणजे कोण? माणसानं माणसा सगळे माणसासारखे कार्य केले तो खरा मानवतेचा धर्म नाही तर मग रस्त्याने चरणारे डुकरं परवडले। रस्त्याने चरणारे डुकरं परवडले का? अधर्म से जीने वाले की कीमत नहीं होती। देशमुख साहब, अधर्म से जीने वालों की कीमत नहीं होती। ये गरीबों का खून पीने वाले की कीमत नहीं होती। अधर्म से जीने वाले की कीमत नहीं होती। ये गरीबों का खून पीने वाले की कीमत नहीं होती। पर मरने वालों के मेले लगते हैं तुरबत पर। मरने वालों के मेले लगते हैं तुरबत पर। मौत से मरने वाले की कभी कीमत नहीं होती, कभी कीमत नहीं होती। ढोरं डुकरं मेले कधी ढोरं डुकराची तेरडी झाली का जी? झाली का? माणसानं माणसासारखेच कार्य करायला पाहिजे। म्हणून तर ते शेवटी काय म्हणतो, लक्ष शब्दाचा विचार करा। बरं महावीस नवे सण करावा जाणून। अरे नादी सर्व आधी म्हणे विधीलाही म्हणून। बरं महावीस नवे सण करावा जाणून। नादी सर्व आधी म्हणे विधीलाही म्हणून। शास्त्र म्हणते चंद्र आणि सूर्य दोन भाऊ। चंद्र आणि सूर्य दोन भाऊ। मग चंद्राने आपल्या माथ्यावर लावताय, मग सूर्याचा काय गुन्हा होता? सूर्याने कोणता पाप केला होता? एका मायचे दोन लेकर तुम्ही प्रॉपर्टीचा हिस्से बरोबर करा ना जी। प्रॉपर्टीचा हिस्सा बरोबर करा ना। सांगा किती
करता है, तेरे रस्क ताऊ तो पैरों पर देखो, मारो इसे नहीं तो वापस में फेंको। बड़ी मुमतहीन बात कब तक सुनोगे मुकेश जी? तक सुनोगे? बड़ी मुमतहीन बात कब तक सुनोगे? आजमाना है तो पहले रास्ता तो रोको। कैसे? आजमाना है तो पहले रास्ता रोको। और म्हणून गणित कर, गणित कर, गणित कर, गणित शून्य शून्य हा कागदाचा, मी मगाशी बोललो होतो शून्य एकाकी होत नाही। हा हा कागद आणि हा पेन, हा कागदार पेनाचा टोक ठेवल्याशिवाय काही होईल का? नुसता याचा टिंब तयार झाला। अंश, ह्या अंशापासून असा गोलाकार जोपर्यंत गोलाकार फिरवताना पूर्वीच्या अंशाला पूर्वीच्या बिंबाला जोपर्यंत फिरत नाही तोपर्यंत शून्य होईल का? होईल का? नाही होत। तरी पण म्हणतात की शून्यापासून ह्या सृष्टीची निर्मिती झाली। मग मला सांगा, शून्यापासून सृष्टीची निर्मिती झाली, मग हा अंश तयार झाला, हा कसा झाला? हा अंश म्हणजे हा अंश तो टिंब, ह्या अंशाचं काय? हा गोलाकार फिरवताना त्याचं काय? आणि पूर्वीच्या बिंबाला छेदला नाही, छेदत छेदते त्याचं काय? याचाही विचार करावा लागेल ना। मग शून्यापासून सृष्टीची निर्मिती सांगा, मग शून्यापासून सृष्टीची। आणि म्हणून गणित कर देशमुखजी, गणित कर या जीवनाचा नफा, या जीवनाचा नफा छोटीशी कल्पना तुमच्या समोर मांडतो आहे माझ्या मायबाप हो। वेळ झाले का आहे बाकी? 15 मिनिट बाकी आहेत। 15 मिनिटात प्लॅटिंग होणार नाही।